आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. जिल्हाधिकारी. परभणी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार असून निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज दिनांक 27 मे सोमवार रोजी पत्रकार परिषदेतून दिली. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवार 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीची सुरुवात होणार आहे, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नमूद केले. मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात पोस्टल मतांची मोजणी होणार असून त्यासाठी 14 स्वतंत्र टेबल असणार आहेत. यानंतर ईव्हीएम मतमोजणीस प्रारंभ होणार असून विधानसभा निहाय टेबलावर एकूण मतदार ओळखून तेवढ्या फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघातील 424 मतदान केंद्रावरील मतांच्या मतमोजणीसाठी 14 ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे. एकूण 31 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. परभणी मतदारसंघातील 333 मतदान केंद्रावरील मतांच्या मोजणीसाठी 14 ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे. एकूण 24 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. गंगाखेड मतदारसंघातील 432 मतदान केंद्रावरील मतांच्या मोजणीसाठी 14 ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत. एकूण 31 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. पाथरी मतदारसंघातील 398 मतदान केंद्रावरील मतांच्या मोजणीसाठी 14 ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत. एकूण 29 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. परतूर मतदारसंघातील 350 मतदान केंद्रावरील मतांच्या मोजणीसाठी 14 ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे. एकूण 25 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. तर घनसावंगी मतदारसंघातील 353 मतदान केंद्रावरील मतांच्या मोजणीसाठी 14 ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहे. एकूण 26 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. अशा एकूण 2290 मतदान केंद्रावरील मतांची मोजणी होणार आहे, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नमूद केले. हिंदू हितासाठी सावरकरांचे चिंतन आजही मूलगामी. मराठे यांचे प्रतिपादन. स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षात हिंदूच्या स्थितीत फारसा फरक पडला नाही, हे या समाजाचे दुर्दैव आहे. त्यामुळेच हिंदू हिताच्या दृष्टीने सावरकरांचे चिंतन आजही मूलगामी ठरणार आहे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्था बंबईच्या विश्वस्त तथा बंबई दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका व सावरकर साहित्याच्या अभ्यासक मंजिरी मराठे यांनी व्यक्त केले. परभणी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 141व्या जयंतीनिमित्त सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सावरकर साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अजित मधुकर चौधरी हे अध्यक्षस्थानी होते, तर मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद धानोरकर, कार्याध्यक्ष डॉक्टर दिवाकर कुलकर्णी, मांडाखडीकर, उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी व परवीन सराफ यांच्यासह अन्य व्यासपीठावर उपस्थित होते. गौरव सेवाभावी संस्था सेलू संचलित यासीर उर्दू शाळेचा निकाल 97%. आज दिनांक 27 मे सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबादच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी बोर्ड परीक्षेत सेलू शहरातील गौरव सेवाभावी संस्था सेलू संचलित यासीर उर्दू प्राथमिक शाळेचा निकाल 97% लागला. यातून शाळेने यशाची परंपरा कायम राखली. पठाण आयशा उमीद मुबीन खान या विद्यार्थिनीने 92% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला व शेख महेक सगीर 87% घेऊन द्वितीय क्रमांक घेतला. तर तृतीय क्रमांक आदिना मजिदी शकील अहमद खान या विद्यार्थिनीने 83% गुण प्राप्त केले आहेत व शाळेचे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये शेख रेहान शफी 81%, पठाण अरीना फातेमा मुबीन खान 80%, पठाण मुस्तफा गुलाम अली खान 80%, शेख हुरैन शफी 79%, मोटलिया मिसबा इरफान 76%. प्रथम श्रेणीत 18 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 23 व 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 2 विद्यार्थी एटीकेटीमध्ये असून एकूण 63 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यातून 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 2 विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. आजपर्यंत उर्दू माध्यमाच्या शाळेतील 63 विद्यार्थी 10वी परीक्षेत बसविणारी यासीर उर्दू शाळा ही एकमेव शाळा असून 63 हा सेलू शहरातील उर्दू शाळेचा उच्चांक असून
कमी कालावधीत यासेर उर्दू शाळेने शिक्षण क्षेत्रात उच्च प्रगती केली आहे. सध्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून पुढच्या वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे, असे संस्था अध्यक्ष पठाण रहीम खान यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पठाण रहीम खान, मुख्याध्यापक TS कासमी, शिक्षक सय्यद फिजर अहमद, फजल सिद्दीकी, फहमीदा मैडम, जहीर अंसारी, खान कौसर बेगम, शेख असलम, गडदे, राऊत, वानखेडे, गट शिक्षण अधिकारी राऊत, भुजंग थोरे, आजमत खान, वसीम खान, इम्रान खानसह आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. रब्बी हंगामातील पीक विमा अदा करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. दिनांक 27 मे सोमवार रोजी झरी येथील शिवस्वराज्य मित्र परिवाराच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की झरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी 2023-24 मधील रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा विमा भरला असून रब्बी हंगामात 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पीक विम्यासाठी तक्रार केली आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या तक्रारी लाईट आणि इंटरनेट सेवा नसणे अशा तांत्रिक अडचणीमुळे राहिल्या. त्यामुळे पीक विमाधारक सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा पीक विमा तत्काळ अदा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर दिलीप देशमुख, दिलीप नेने, उत्तम देवडे, रमेश तरवटे, मुकुंद जाधव, संतोष चट्टे, बालासाहेब तरवटे, रुस्तुम वैद्य, उत्तम जगाडे, शमीम खतीब, इलियास खतीब, ओंकार सावंत, जानकीराम देशमुख, प्रशांत देशमुख, रामदास डोंबे, प्रल्हाद कुटे यांच्यासह झरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवराज्याभिषेकासाठी परभणीतून हजारो शिवभक्त रायगडला जाणार. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गराज रायगड येथे 6 जून रोजी भव्य राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो. या वर्षी सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त दिनांक 5 जून व 6 जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती राहणार आहे. या अनुषंगाने परभणी येथे नियोजन बैठक दिनांक 27 मे रोजी हॉटेल अतिथी येथे संपन्न झाली. यावेळी शिवभक्तांच्या बैठकीत हजारोंच्या संख्येने या सोहळ्यासाठी जाण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यावेळी राज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य छगन शेरे, नितीन देशमुख, साहेब कल्याणकर, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, सचिन आवरगंड, रामेश्वर शिंदे, विठ्ठल तडेकर, बाळासाहेब काजडे, बालाजी शिंदे, इंद्रजित आवरगंड, शरद कदम, गोविंद हिक्कर, प्रीतम पैठणे, अभिजित फोपसे, राजू शिंदे, विकास कदम, अंगद मस्के, मंगेश भरकड, सुबोध काडेसह संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा मंडळ, स्वराज्य संघटना, संभाजी सेना, सकल मराठा परिवार या सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठकीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दहावी परीक्षेत ज्ञानतीर्थ विद्यालयाची तनिष्का डक जिल्ह्यातून प्रथम. सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत तनिष्का डक हिला 99.80% गुण घेऊन परभणी जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच आघाव ऋतुजा 98%, रोडगे जान्हवी 97%, बोराडे श्रुती 96%, तौर पल्लवी 95%, जाधव विशाखा 95%, जाधव श्वेता 94%, हारकाड वैजनाथ 94%, ढवळे सावता 91%, संध्या शेलार 88%, सोळंकी श्रावणी 88%, खंदारे समृद्धी 88%, आघाव स्नेहल 88%, कवडे दर्शना 87%, चट्टे प्रद्युम्न 87%, निर्मळ श्रुती 87%, कवडे मानसी 86%, चव्हाण पृथ्वीराज 84%, डक प्रज्वल 84%, कदम वेदिका 84%, ठोके धनश्री 84%, सागर सोनवणे 83%, दिव्या निकम 82%, गोट मुकले ऋतुराज 81%, मावई आकाश 81%, मांडे मानसी 81%, डक वेदिका 81%, सोळंकी समृद्धी 80%,
सावते श्रद्धा 80%, कवडे ऋतुजा 80%, यासोबतच एकूण 40 विद्यार्थी विशेष प्रावीण्य प्राप्त प्रथम श्रेणीत 66 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे, संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सर, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कोबडे, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे, तसेच वर्ग शिक्षक धम्मपाल ठोके, संदीप बाकात, रतन घोंडे, शशिकांत बिहाडे, विठ्ठल सरकटे आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले।